कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुहास, 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 काय करून ठेवलंस तू? हे अक्कल नाहीये तुला? अक्कल गहाण ठेवलीस का तू? हो हो हो, आधी काय झालंय ते तरी सांग। काय झालंय तुला माहित नाहीये असं दाखवू नकोस हा। आणि आपलं काय ठरलं होतं? शिवाने हे सगळं केलंय हे तर राणीला सांगायचं ठरलं होतं ना आपलं? हो मग 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 भाऊंना का किडनॅप केलंस तू? बीडीएस का? मी कशाला सांगेन त्याला की भाऊनं किडनॅप कर म्हणून? खोटं बोलू नकोस हा माझ्याशी। आता तुझ्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे? तुझा विश्वास नाही ना? माझा फोन चेक कर, माझं त्याचं काही बोलणं झालेलं नाहीये। पण मग त्याने भाऊंना का किडनॅप केलंय? मी तुला काय म्हटलं होतं? तो सटक खोपडीचा माणूस आहे, तो काही करू शकतो। त्याचा इगो हर्ट झालेला असेल म्हणून त्याने हे केलंय। पण मग रागाच्या भरात त्याने भाऊंना काही केलं आणि त्यांना काही झालं तर? तू एवढंही काही करणार नाही, त्याने फक्त घाबरवलंय बस। हे बघ, काही झालं तर तरी त्याने तुझं नाव नको घ्यायला, नाहीतर आपली वाट लागेल सुहास। अरे तू कसं माझं नाव घेईल? मी तुला काय म्हटलं, माझं त्याचं काही बोलणं झालेलं नाहीये। आलं लक्षात? शांत हो। आणि आता इथे थांबण्यापेक्षा आपण खाली काय परिस्थिती आहे ना ते बघूया, ओके? आणि ऐक, या सगळ्यात शिवाचं नाव कसं गोवता येईल याचा विचार कर, कळलं? चल। सुहास, आलो आलो। भाऊंना सोडवलं पाहिजे। यार पण कोणाची एवढी हिंमत झाली असेल? हो ना, आणि भाऊ इतके चांगले आहेत तरी सुद्धा हे सगळं। बरोबर आहे, पण भाऊंना सोडवणं गरजेचंच आहे। हे बघा, तुम्हाला मी सांगते ना तसं सगळं करा, कळलं? हे किडनॅपिंग वगैरे ना ही छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे। आपल्या वस्तीत पण फोन गेला असणार सुपारीसाठी, तर तुम्ही जितकी माहिती मिळते ना ती घ्या, कळतं तुम्हाला? हो शिवा, चालेल. मी शोधून काढतो। बरं ऐक, काहीही लागलं तर आम्हाला फोन करा, आम्ही तिथे पोहोचतोच। हा? ठीक आहे. ठीक आहे, चालेल। आठवणीने कळवा। हो, हे चल। चालेल, चल। लवकर जा। आशुभाष, ऐक, आपण भाऊंना परत आणणार आणि सुखरूप आणणार। ताई, अगं असं करून कसं चालेल ग? तुझी तब्येत याने अजून खराब होईल। आणि वहिनी, मी पोलिसांना फोन केलाय आणि आशूने तो ऑलरेडी केला होता, त्यामुळे भाऊ सापडतील। शोधाशोध चालू आहे। यांना जर काही झालं ना, मी नाही जगू शकणार। वहिनी, काकू, काकू असा का विचार करतेस तू? काही नाही होणार आहे भाऊंना। हे डंबो, शिवा वहिनी, पोलीस सगळे शोधतायत ना हा त्यांना। एक्झॅक्टली। आणि काकू, तू असं काहीच खाल्लं नाही, काही प्यायली नाही, तुला काही झालं तर भाऊंना कसं वाटेल हा विचार केलास का तू? मग एवढा त्रास नको ना करून घेऊ। वहिनी, खरंच काळजी नको करूस, भाऊ येतील परत। हा, हे सगळं त्या शिवामुळे घडतंय। आणि आता काय शोधायला गेले? आशूने जर त्या राणेवर हात उचलला नसता ना, तर हे सगळं झालंच नसतं। मी नेहमी तुला सांगत आले आई, पण तू नाही ऐकत माझं। आणि त्या शिवाला घरात घेऊन नाही हे सगळं। नवीन माहिती नकोय आता आम्हाला तुझ्याकडून। ती शिवा या सगळ्या परिस्थितीत निदान शोधायला तरी गेली, तू काय करतेस? एक शब्द बोलू नकोस। ठीक आहे, गेलीये ती बाहेर शोधायला, पण काय शोधायला गेलीये? भाऊंना शोधायला नाही गेलीये, स्वतःच्या चुकांवर पांघरून घालायला गेलीये। तुम्ही मान्य करा नाही तर नका करू, पण हे जे काही घडतंय ना ते शिवामुळेच घडतंय। ऐक ना, तू जरा शांत ऐक। वहिनी, तू तिच्याकडे लक्ष नको देऊस। हा, काही नाही, सगळं नीट होईल बघ, भाऊ येतील घरी। हो ताई, तू आतमध्ये जाऊन थोडं पडतेस का ग? हा, हा, कुठेही जाणार नाहीये वहिनी, जोपर्यंत हे माझ्या समोर येत नाहीत मी इथून हलणारच नाही।
बाई या पक्या पक्या भाऊंना कुठे पकडलंय? मला काय माहिती. पक्या पक्या थांब थांब. हॅलो हॅलो. हा सापड. अरे बस स्टेशनवर जा ना, तिथे बघा. शोधा. मला फोन कर लवकर. हा. ते भाऊ काय झालं? अरे नाही ना भाई, कुठेच सापडत नाहीये. अरे भाई काय करायचं आता, भाऊ ठीक असतील ना? काय झालं? सापडले का भाऊ? कोणी किडनॅप केलं त्यांना? अरे नाही ना भाई, काय भाई लोक त्या पक्याला काहीतरी माहितीये बरं का? मी त्याला पकडायला गेलो तर साल्याने कल्टी मारली राव. कुठे? अरे ते भैरववाडीच्या इथं. ए चल 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 भाई चल चल. बस खूप वेळ थांबलो पण चला आपल्याला जावं लागेल. अरे पण ऐकून घे. थांब थांब थांब. हा बॅटरी बोल. काय? आम्ही आलो. चल बॅटरी चल चल चल. सोडा मला. सोडा मला. सोडा. ए सोडा मला. कोण आहे इथे? सोडा मला. कुठं आणलं? सोडा. मला इथे का बांधून ठेवलं? सोडा मला. राणे हो सत्या राणे. ए राणे, ए देसाई शांत बसायचा. इथे फक्त मी बोलणार आणि तू फक्त ऐकायचं. देसाई फक्त ऐकायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.